जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामास नुकतीच सुरुवात झाली आहे। या संदर्भात नूतनीकरण आणि सुशोभीकरण या कामाची जबाबदारी बसव ब्रिगेडवर सोपवण्यात आल्याचे अधिकृत पत्र महानगरपालिकेच्या वतीने बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे यांना सुपूर्द करण्यात आले। जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळा 1985 साली श्री काशी जगद्गुरू डॉक्टर श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते व तत्कालीन केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकुलकर, सुशील कुमार शिंदे, महापौर बंडप्पा मुनाळे यांच्या उपस्थितीत झाले होते। सदर पुतळ्यास 40 वर्षे पूर्ण झाली होती, त्यामुळे पुतळ्याचे नूतनीकरण आणि परिसर सुशोभीकरण करणे अत्यावश्यक होते। त्याकरता आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका मूलभूत सोयीसुविधा उपक्रमातून 25 लाख व शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 40 लाख रुपये निधी मिळवून दिला, त्यामुळे या कामास गती मिळाली। परंतु महानगरपालिका प्रशासन व ठेकेदार यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या। या संदर्भात महापालिकेने बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे यांच्याशी संपर्क साधला। त्या तांत्रिक कामासाठी रोडगे यांनी तत्परता दाखवली आणि या कामासाठी सक्रिय योगदान देणार असल्याचे सांगितले। त्यास लागलीच महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवून अधिकृत पत्र त्यांना सुपूर्द केले। या कामासाठी जिल्हा कार्याध्यक्ष बसवराज चाकाई, शहर कार्याध्यक्ष शिवराज विभूते, शहर सचिव राहुल जत्ती, सहसचिव अविनाश बिराजदार, प्रसिद्धी प्रमुख दत्ता केरे यांचे सक्रिय योगदान लाभले। या कार्याबद्दल बसव ब्रिगेडचे विविध सामाजिक संस्थांकडून तसेच बसव भक्तांकडून अभिनंदन केले जात आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।